असेल तरच मंदिर होतं. तर मला अतिशय आनंद झाला तुमचा श्रद्धाभाव पाहून. आणि या राष्ट्रीय चर्मकार संघाच्या विद्यमाने हा कार्यक्रम होत असल्याबद्दलही मला अत्यंत आनंद झालेला आहे. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मला वाटते संभा वाघमारीजी, आपली भेट वणीला झाली असेल. सुषमा आली होती अनायसे, माझी लेक मानसकन्या, तिच्या त्या कार्यक्रमामध्ये आपली भेट झाली. अत्यंत तडफदार अशा बाईच्या पाठीमागे तुम्ही लागला होतात 5 वर्षापासनं, आणि माझ्याही पाठीमागे लागला होतात की तिची तारीख आपल्याला मिळवून द्यायची आहे. सुषमानी तो सगळा सन्मान ठेवला आपला आणि त्या कार्यक्रमाला धावत पळत का होईना आली ती. हाडाची कार्यकर्ती आहे ती. या गावामध्ये 2-3 वेळा ती येऊन गेली. पब्लिक प्रोग्राममध्ये फक्त एकदा आलेली. नंतर आपल्या नालंदा अकादमी म्हणून जे आहे या ठिकाणी, त्या ठिकाणी तिचा कार्यक्रम झाला. तर या निमित्ताने अध्यक्षस्थानी असणारे वाघमारेजी, मागे वळून पाहता येत नाही, पण महेश लिट्टेजी, सुषमा आमची, राजू, मला आडनाव बदलले हे मला अलीकडे कळलं, नाही तर माझ्या तोंडी तर ढोंगडेच आहे. राजू ढोंगडे, राजदीप म्हणते मी आता सन्मानाने. आतिश आला नाही वाटते, विद्यार्थीच आहे तो आमचाही. आणि समाजाप्रती बांधिलकी असणारा आमचा स्नेही प्राध्यापक डॉक्टर नागोरावजी सोरे सर. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी प्रथमतः स्वागत करते. आणि ज्यांनी मला निमंत्रित केलं ते दिलीपजी काकडे. रस्त्यावर उभं राहून म्हटलं, मॅडम तुम्हाला कार्यक्रमाला यावंच लागतं. मी म्हटलं हो. आता नाही म्हणणं नाहीच, तू फक्त हो म्हण म्हणजे पुढे जाता येतं. मंचावर उपस्थित असणारे, अरे हे जोडपं जे आहे ना, या धडपडे आहे फारच. गणपत आणि हेमलता जे आहेत हे एका शब्दाला धावणारी माणसं आहेत. आणि माझ्या काउन्सिलिंग सेंटरमधल्या 2 जणी या ठिकाणी आलेल्या आहेत. जवळपास 2,500च्या वर असतील मला वाटते केसेस. मला नेमका आकडा नाही सांगता येत. महिला समुपदेशन केंद्रामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या ज्या केसेस आहेत त्या जवळपास 2,500 केसेस आहेत. मला वाटते काही मी विचारून घेतलं काही आपल्या समाजाच्या आहेत का, त्यांनी 4-2 आहेत असं म्हटलं. मला काम करायला बरं वाटलं की त्या ठिकाणी येऊन मला प्रत्यक्षात त्यांचं परिवर्तन करता येऊ शकते. अनेक प्रकरणांचा समेट आमच्या मुलींनी केला. ती करुणा रामटेके आणि प्रतिभा दुर्गे शेंद्रे. समोर बसलेल्या माझ्या तेजस्वी भगिनी, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करते. आणि सुरुवातीला एकदाच उद्घाटन झालं असं जाहीर करते म्हणजे ते विसरूनच जाईल नेमकं उद्घाटन म्हणत असताना. ज्येष्ठ नागरिक माझ्या समोर बसलेले आहेत, विद्यार्थी बसलेले आहेत, श्रोते बसलेले आहेत. खरं म्हणजे आजचा दिवस निवडण्याचं तुमचं औचित्य, त्याचं मला फार कौतुक वाटलं. फक्त जिजाऊची प्रतिमा नाही याची थोडी खंत वाटली, ती मिळाली नसेल कोणाकडे. जिजाऊचा आज जन्मदिवस आहे आणि आपण नोंद केलेलं आहे प्राधान्याने की जिजाऊच्या जयंतीच्या निमित्ताने अशा स्वरूपाचा कार्यक्रम आपण ठेवत आहोत. तर या महापुरुषांना मी प्रथमतः वंदन करते. राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराया, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आणि ज्यांची प्रेरणा घेऊन आपला समाज उभा राहतो आहे ते संत रविदासजी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही सगळी आपली दैवत आहेत बरं का. आपण त्यांच्या विचारांवर चालायचं आहे. हा काही सोहळा, भावनिक उत्साह काही तुम्ही असं सार्वजनिक ठिकाणी बायकांचा मेळ करून करमणुकीचा प्रोग्राम असा घेतलेला नाही. छान साड्या घातल्यात, बुवा डान्स करत आहात रविदासाच्या नावाने, जिजाऊच्या नावाने, असं काही तुमच्यामध्ये झालेलं नाही. एक विचारांची परिपक्वता घेऊन हा कार्यक्रम आपण उभा केलेला आहे. जिजाऊंचं पुण्यस्मरण म्हणून तुम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे.
खरं म्हणजे या महापुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून आपल्या देशातल्या महानायिका आलेल्या आहेत. फुल्यांच्या असो, बाबासाहेबांच्या असो. रमाई अडाणी होती हो, पण बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून आलेली होती. आपण हे सगळे ऐतिहासिक ठेवे जोपासले पाहिजे. ज्या एरियामध्ये आहे तो एरिया आदिवासींचा परिसर आहे साहेब, राणी दुर्गावतीचा परिसर आहे तो. दुर्गावती मडावी म्हणजे आम्हाला फक्त राणी लक्ष्मीबाईच माहीत आहे, राणी दुर्गावती माहीत नाही. दुर्गावती मडावी जिने महान पराक्रम केलेला आहे. आणि जिजाऊचं नाव याच्यासाठी मला वंदनीय आहे की जिने सती न जाता राज्यकारभार चालवला. त्या काळामध्ये पतीच्या चितेवर सती पाठवण्याची प्रथा होती. अहिल्यादेवी होळकर आणि माता जिजाऊ या सती गेल्या नाहीत. लोकांचा विचार केला आणि त्यांनी राज्यासाठी काम केलं. तर आमचे विद्यार्थी आहेत नालंदाचे, तो काही विशेष असा दिवस आला की पटकन पोस्ट टाकतात. तो गुड मॉर्निंग नसतो, गुड नाईट नसतो, हॅपी बर्थडे नसतो, हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी नसतो. तो मॅसेज असतो महापुरुषांच्या जयंतीचा, पुण्यतिथीचा, भारतीय संविधानाचा, 26 जानेवारीचा, 15 ऑगस्टचा, जिजाऊचा, सावित्रीबाईच्या 3 जानेवारी जन्माचा वगैरे असा हा सगळा उपक्रम असतो. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जिजाऊ फार महानायिका होत्या. आणि काल परवाला विद्यार्थ्यांनीच टाकलेली पोस्ट होती की शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सांगा की शाहू महाराजांची जयंती नुकतीच झाली, या महामानवांची आठवण आमचे विद्यार्थी ठेवतात. नालंदा काय म्हणाल तुम्ही, गरीब विद्यार्थ्यांसाठी एक अकादमी आपण सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये 27 विद्यार्थी पास होऊन प्लॅन बी मध्ये 60-65 हजारावर नोकरीला लागले. इथे रस्त्यावर, याच रस्त्यावर, कॉलेजच्या रस्त्यावर गवताचे भारे घेऊन बसणारा राहुल चांदेकर हा महसूल अधिकारी झाला. सायकलवर येणारा कौसर सय्यद हा देखील महसूल अधिकारी झाला. कोणी जलसंपदा विभागात गेलं, कोणी आरोग्य विभागामध्ये गेलं, कोणी शिक्षक झाले, कोणी प्रोफेसर झाले. अनेक ठिकाणी आमच्या पोलीस विभागामध्ये 5-6 मुली गेलेले आहेत. सांगते तुम्हाला, ती नालंदा अकादमी वारंवार का मी उल्लेख करते आहे की विद्यार्थ्यांचा तुम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहात. 10वी आणि 12वी नंतर फाउंडेशन कोर्ससाठी विद्यार्थ्यांना येता येऊ शकतं. आपण ही वार्ता त्या विद्यार्थ्यांपर्यंत निश्चित पोहोचवा. निःशुल्क आहे. त्यांना पुस्तकाची व्यवस्था आहे, त्यांना प्रोजेक्टरची व्यवस्था आहे, त्यांना ऑनलाईन वर्गाची व्यवस्था आहे, सगळीच आहे. हे सगळं मी तुमच्याजवळ आल्यानंतर माझ्या आया बहिणींना त्याची कल्पना देऊ इच्छिते. कारण आपली पोरं शाळेतली पोरं आहेत. खरं म्हणजे गाव थोडंसं गुन्हेगारीकडे चाललं आहे साहेब. कुठं गांजा चालू आहे, कुठे मटका चालू आहे, कुठे काय बिडी सिगरेट लहान लहान पोरं करताना पाहतात. त्या विद्यार्थ्यांसाठी मी जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे की आयांनो, जिजाऊनं तर शिवाजी महाराजांना घडवलं, सावित्रीबाईंनी ज्योतिबाच्या खांद्याला खांदा लावून साथ दिली. आपण आपल्या मुलांकडे लक्ष ठेवा. 24 तास हातामध्ये मोबाईल असतो. गुन्हेगारी काल अलीकडे मागच्या महिन्यामध्ये मला वाटते आठवडी बाजारामध्ये एका शाळकरी मुलाने एका मुलावर हल्ला केला, चाकूने हल्ला केला साहेब. या सगळ्या घटना आपल्या नजरेसमोर असल्या पाहिजे. आपली मुलं कुठं चाललीत याचा विचार आपण प्राधान्याने केला पाहिजे. शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे जनक होते. खरं म्हणजे पहिलं, आता आपण कसं लढतो बघा, मला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. आपण आपल्यापुरता विचार करतो. शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा झेंडा पहिल्यांदा रोवलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून त्यांचा उल्लेख आपण प्राधान्याने या ठिकाणी करतो आहोत. आणि ज्या काळामध्ये जातीव्यवस्थेचं प्रचंड अशा स्वरूपाचं आव्हान होतं, मनूची व्यवस्था होती म्हणूनही आता कलियुगामध्ये मनू पुन्हा जिवंत होतो आहे. लक्षात घ्या, गांभीर्याने लक्षात घ्या. तुमची संविधान स्मृती मिटवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, मनुस्मृती पुन्हा आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तेव्हा तुम्ही जागं व्हा. मग याच्यासाठी शाहू महाराजांनी पहिला प्रयोग केला, शिक्षण दिलं पाहिजे. ज्योतिरावांनी तेच केलं होतं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. तुम्ही आम्ही सगळे बरं का, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे शाहू महाराजांनी असो, महात्मा फुल्यांनी असो, यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आपल्याला दिसतात.
आणि शाहू महाराजांनी तर मुलं मागासपणाचं कारण हे शिक्षण आहे निक्षून सांगितलं होतं. नुसतं शिक्षण देऊन उपयोगाचं नाही, ते नोकरीला लागले पाहिजे हाही विचार त्यांनी केलेला होता. धंद्या पाण्याला लागले पाहिजे हाही विचार त्यांनी केलेला होता. शिक्षणाला विकासाची संधी मिळाल्याशिवाय पुढे जाता येत नाही, नोकरीची संधी मिळाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ढोरं ओढणं, ढोरं खाणं हे सोडून द्या, वेगवेगळे व्यवसाय करा. तुम्ही करता चपला शिवता आणि व्यापारी मात्र मोठेच बनिया, दुकानं त्यांचे मोठमोठे. काय म्हणावं याला? आपण कधी विचार करणार या गोष्टीचा? जातीचा उल्लेख करत नाही, पण पहा तुम्ही कोणाची दुकानं आहेत ते. मेन लाईनला निदान डोकावून पहा. आणि तुमची दुकानं रस्त्यावर आहेत, चपलांची दुकानं तिथे ठाकठोक करू नये म्हणून 25 वर्षापूर्वी मी नगर परिषदेमध्ये काउन्सिलर होते, शिक्षण विभाग माझ्याकडे होता. त्यावेळेला काही लोक माझ्याकडे आलेले होते, मॅडम आमचं रस्त्यावर दुकान आहे हो, आता तिथे आणून एक दगडाला शेंदूर लावून ठेवला म्हणजे आम्ही तिथे चपलांचं काम करू नये. बघा केवढी मोठी चाल आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अजून आहे, हे आपण लक्षात घ्या. तर अशा स्वरूपाची ही महामानव आपल्या वाट्याला आलेली होती, त्यांचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून मी तुम्हा लोकांचं प्राधान्याने कौतुक करते. दिलीपजी काकडे असतील, राम मुळेजी असतील, अरविंद मुळेजी असतील आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मीना काकडे असतील आणि दुसऱ्या ताईचं नाव मला माहीत नाही, सारिका आहे का, सारिका मुळे असतील. या सगळ्या जणी धन्यवादास पात्र आहेत असं मी म्हणते. बाबासाहेब म्हणाले होते की ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणं हे आपलं कर्तव्य आहे, अशी जाणीव ज्यांना आहे ते धन्य होत. म्हणून अभिनंदनासाठी माझे शब्दही अपुरे पडतात. इंदिरा संतांच्या एका छोट्याशा कवितेमधून मी म्हणू इच्छिते, नाही मुठीमध्ये द्रव्य, तुमचं अभिनंदन कसं करावं? नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना, नाही शब्दांचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुमच्या कर्तृत्वापुढे याची केवढीशी शान. मी थोडे बदल केलेले आहेत त्या कवितेमध्ये, कारण तुमच्या कर्तृत्वाला सलाम करायचा होता म्हणून केलं. अभिनंदनाचे शब्दही अपुरे आहेत असं मी बोलले. खरं म्हणजे इतिहासाला अभिमान वाटावा अशी जिजाऊ पतीच्या निधनानंतर राज्यकारभार केला. धर्मपूजेपेक्षा तिने देशपूजा मोठी मांडली. याचं उदाहरण दिल्याशिवाय मी बोलणार नाही वारेवर. धर्मपूजेपेक्षा देशपूजा जिजाऊनी का मानली? तोरणा किल्ल्याची डागडुजी करायची होती बघा, इतिहासामध्ये तुम्ही वाचलं असेल तर. त्या डागडुजी करत असताना त्याच्यामध्ये देवाच्या सोन्याच्या मूर्ती सापडल्या होत्या. आता त्या जर आपल्याला सापडल्या असतात काय लगेच मंदिर केलं असतं, त्याच्यात प्रस्थापना केली असते, लगेच लोकांचे लोटांगण सुरू झाले असते. तसं केलं नाही जिजाऊनी. त्या काळामधले इतिहास काळामधली बाई असून तिने काय केलं, त्या देवाच्या सोन्याच्या मूर्ती वितळवल्यात आणि स्वराज्यासाठी निधी उभा केला. आणि तो लोकांच्या व्यापारासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, राज्यासाठी कामी लावला. म्हणून जिजाऊला अभिवादन आपण करूया. ती शिवरायाची पत्नी होती, एका सरदाराची, शिवरायाची माता होती, एखाद्या सरदाराची पत्नी होती म्हणून ती राष्ट्रमाता नाही. ती स्वतःच्या कर्तृत्वाने मोठी झालेली आहे. आमच्या बहुजन असणाऱ्या स्त्रियांना, आमच्या तळागाळातल्या स्त्रियांना यांची माहिती मिळावी. किती मोठ्या ह्या स्त्रिया होत्या. कर्मकांडातून आमच्या बहुजन स्त्रिया अजूनही बाहेर पडलेल्या नाहीत. आपल्या भरोशावर त्यांचे दुकानं चाललेले आहेत, लक्षात घ्या. मला सांगा, वटसावित्री पौर्णिमेला याच्यातले किती जण गेले नव्हते वडाला फेऱ्या घालायला? सावित्री आईंनी पुण्यामध्ये केवढं मोठं काम केलं, तिच्या वाड्यामध्ये जाऊन वडाला फेऱ्या घातल्या. ते बोललो पाहिजे ना आपण. आम्ही नाही बोलणार तर तुम्हाला कळेल कसं? हा इतिहास आहे, वर्तमान आहे. वर्तमानामध्ये जगत असताना, पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना पुरोगामी गोष्टी आपण नजरेसमोर ठेवल्या पाहिजेत. महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना, महिला दिवस साजरा करत असताना प्रचंड निधी लोक जमा करतात हो. काय निधी आहे तो? 5-5 हजार, 10-10 हजार काहींकडनं. नाहीच दिलं तर 2 हजार तरी द्या. मग कोणते कार्यक्रम होता तो? रस्त्यावर येऊन नाचायचं? मला काय म्हणायचं, तुम्ही जल्लोष साजरा करा ना, नाही अशातला भाग नाही, पण समाजाच्या उपयोगी पडेल अशा काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. संविधान वाचवण्यावर आता भर द्या बाबा, नाही तर मोठं कठीण आहे. मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकली, अमरावती विद्यापीठातल्या विदर्भ महाविद्यालय म्हणून, जिथं माझं MA झालं, BEd झालं, PhD झालं, MPhil झालं आणि MA इन योगा पण झालं, तशा त्या महाविद्यालयाचं आता अवस्था काय, ऑटोनॉमस झालं साहेब ते.
स्वायत्त महाविद्यालय झालं. आमच्या गोरगरिबांचे खेड्यापाड्यातले मुलं जाऊन तिथे शिक्षण घेणारे, बिना पैशानी शिक्षण घेणारे, आता ते ऑटोनॉमस झाल्यामुळं त्यांना तिथे पैशाशिवाय शिक्षणाची संधी नाही, पैशाशिवाय प्राध्यापकांचा पगार नाही. म्हणून भावनेच्या पातळीवर आपण महापुरुष स्वीकारून चालत नाही. वाघमारे साहेब, आपण या प्रबोधन चळवळीशी आपण फार मोठ्या दाते म्हणून साथीला आहात. तुमचंही मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा असा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी उभा केलेला आहे. आपल्या शाळकरी मुलांचं आपण अभिनंदन करणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांचं करणार आहोत, विधवांचं परित्यक्तांचं करणार आहोत. मी विधवा परित्यक्तांच्या मुलांना तर 300 मुलांना शिक्षण दिलं होतं 12वीपर्यंत. पण कुमारी मातांचा जो गंभीर प्रश्न होता या भागामध्ये, झरी जामनेर तालुका आणि केळापूर तालुक्यामध्ये, त्यातल्या 182 कुमारी मातांचं पुनर्वसन आणि त्यांच्या 250 मुलांचं एज्युकेशन केलेलं होतं. आणि लोकसत्तेने चुकून मला नवदुर्गा पुरस्कार दिला. पुरस्कारासाठी आपण काम केलेलं नव्हतं. त्या मुलींची बदनामी वर्तमानपत्रांमध्ये येत होती. म्हणून मला कुतूहल होतं की आपण त्या प्रत्येक आदिवासी पाड्यांवर जाऊन भेटलो पाहिजे, त्यांची परिस्थिती समजून घेतली पाहिजे. काहीतरी आपण चांगल्या पद्धतीने त्यांना, कारण असेंब्ली क्वेश्चन होत होते, आदिवासींच्या मुलींच्या बदनामी होत होता. आम्ही जेव्हा जात होतो तेव्हा त्या मुली म्हणत होत्या, आमचे फोटो काढाल का, पेपरात द्याल का, आमची बदनामी नाही होत का. हे वास्तव आहे साहेब, हे समाज वास्तव आपल्याला कळावं म्हणून या ठिकाणी त्या गोष्टीचा मी उल्लेख केलेला आहे. आणि खरं म्हणजे काही केल्याशिवाय बोलू नये असं म्हणतात. आधी केले मग सांगितले हे पाहिजे. नगर परिषदेच्या शिक्षण विभाग हातात आल्याबरोबर 16 बालवाडीच काढल्या. 4थीतल्या पोराला स्वतःचं नाव लिहिता येत नव्हतं, स्वतःचं नाव लिहिता येत नव्हतं. मग आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग काय केला पाहिजे. झोपडपट्ट्यांमध्ये, प्रत्येक झोपडपट्ट्यांमध्ये 2-2 बालवाडीच काढल्या. ती मस्जिद वार्ड असेल, गडी वार्ड असेल, तिथे उर्दूच्या 4 बालवाड्या, बेघर असेल, हा एरिया असेल, आठवडी बाजार झोपडपट्टी असेल, राम मंदिराच्या मागची झोपडपट्टी असेल, लटारी लेआउट असेल, प्रत्येक वार्डामध्ये 2-2 बाड्या, 16 बालवाड्या निशुल्क काढल्या. ती मुलं पूर्व प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे तयार होऊन आली. नाहीतर 7व्या वर्षामध्ये पोरग आईचा शिकायला सुरुवात करते, बडजीचा. कारण परंपरेने सांगितलं तसंच तो शिक्षण घेईल ना 7व्या वर्षी, तोपर्यंत त्याला शिक्षणाचा गंध नाही. म्हणून पहिल्यांदा कृती केली आम्ही त्या मुलांना शिक्षण द्या. सावित्रीबाईंचा आणि महात्मा फुल्यांचा जन्मदिवस आम्ही कसा सुरू केला हो 50 वर्षापूर्वी. आम्ही पालकांना सांगितलं, हे गरिबांची पोरं आहे, त्यांना 8वी 10वी पर्यंत तुम्ही पुस्तकं आणि ड्रेस द्या आणि त्यांना शिकू द्या. जेव्हा व्ही चिपळूणकर डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन आलेले होते इथे सावित्रीबाई फुले दत्तक योजनेचा प्रचार करायला, त्यावेळेला त्यांनी जेव्हा पाहिलं, त्यांचे राज्य उद्याचे म्हणून लेखांक आलेला होता हरिश्चंद्र भेल्यांचा वृत्तपत्रामध्ये, तरुण भारतामध्ये. भिकारपुऱ्यात सरस्वती प्रवेश नावाचा लेख आलेला होता. मध्यमा नावाचं सदर तरुण भारताने त्या काळामध्ये सुरू केलेलं होतं. ही शिक्षणाची गंगा आम्ही अशा झोपडपट्ट्यांमध्ये नेण्याचं काम करत होतो. अनेक बालवाड्या काढल्यात. भीक मागणाऱ्या, दारावर येणाऱ्या सुंदर सुंदर पोरींना बोलवायचं, शाळेत चालते का म्हणायचं, त्याठिकाणी मायबापांना विचारायचं, त्यांच्या मायबापांनी म्हणायचं आम्हाला शाळेत येता येतं का. बालसंतोषी म्हणजे सांगायचा हेतू हा की तुम्ही काही केल्याशिवाय सांगू शकत नाही. आता महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हा पोटाचा भाग होता, परंतु त्याच्याही नंतर आम्ही आधी नालंदा अकादमी सुरू केली, समतापूर्व वाचनालय सुरू केलं, प्रचंड पुस्तकं मुलांना आणून दिली. स्त्रियांमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असताना, स्त्रियांमध्ये काम करत असताना स्त्रियांसाठी वुमेन्स काउन्सिलिंग सेंटर काढलं. सांगण्याचा, शाळा तुमच्या वाई गुरुद्वारा या ठिकाणी PSC सेंटर येऊ दिलं जात नव्हतं, अंगणवाडी येऊ दिली जात नव्हती. कारण मालकाच्या शेतावर काम करायला कोणता आदिवासी भेटणार आहे. शाळा नाही, काहीच नाही. मग आम्ही तिथे जी शाळा काढली, आता ज्युनियर कॉलेजपर्यंत आहे, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज. मला वाटतं राजूला माहीत आहे, त्याच्याच गावात आहोत आम्ही सध्या. तर ते शाळा काढली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या शाळेतला मुलगा PhD होऊन सिनियर कॉलेजला प्रोफेसर झालेला आहे. 12वी नंतर, मॅट्रिक नंतर मुलं MBBS केलेले आहेत, BAMS केलेले आहेत, डेंटलमध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत खूप मुलं. आणि पहिला मुख्याध्यापक आहे तो भीक मागणाऱ्या जमातीचा वासुदेव. दारात येऊन सांगा हो, नाव सांगा. आम्हाला माहीतच नव्हतं आपलं नाव सांगायचं की आजोबाचं. आम्ही आमचं नाव सांगून मोकळं व्हायचं. तो भीक मागायचा बिचारा. त्याचा पहिला महाराष्ट्रातला मुलगा हा हेडमास्टर झाला त्या शाळेचा.
आणि या ठिकाणी ज्या बालवाड्याच काढला होता ना, त्याच्यामध्ये उमेश लेदरे नावाचा जो सफाई कामगार समाजाचा माणूस आहे, विद्यार्थी माझा, त्याची पत्नी दीपा उमेश लेदरे ही त्या शाळेमध्ये शिक्षिका झाली होती. तिची आई कवटाळून तिला रडत होती नागपूरला की आपल्या समाजामध्ये तू मास्तरीण झाली पहिल्यांदा. सांगायचा हेतू हा की तुम्ही काही केल्याशिवाय पुढे बोलू शकत नाही. मित्रांनो, बंधूंनो, खरं म्हणजे आपल्यामध्ये ही दूरदृष्टी आहे, त्याशिवाय तुम्ही संघटना केली नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष आपल्या 5वीला पुजलेला आहे. त्या संघर्षाला ताकदीने तुम्ही पुढे जायचं असेल तर संघटना ही फार महत्त्वाची असते आणि त्या दृष्टीने आपण फार महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे. महापुरुषाचं कार्य हे प्रेरणादायी असते. रविदासांचा प्रचंड अभ्यास करा, मुळापासून अभ्यास करा. रविदासांना जो त्रास झाला जाती व्यवस्थेचा, अंधश्रद्धेचा, कलियुगामध्ये तो सुरू आहे. आपण लक्षात घ्या. बुटानं पाणी मागितलं एका अस्पृश्याने, मग बुटाने पाणी पाजणारे हे आहेत आपल्याकडे लोकप्रतिनिधी, आपणच पाठवलेले. तहान लागली म्हटल्याबरोबर तोंडामध्ये लघवी करणारे आमदार आणि खासदार आहेत. याचा कधी विचार करणार आहोत आपण? हे देशातलं वास्तव चित्र आहे. स्त्रियांची विटंबना पाहवत नाही. काय म्हणावं या घटनांना? मणिपूरचं तो उल्लेख करता येत नाही, अंगावर काटे येतात, शहारे येतात. तर सांगायचा हेतू हा की रविदासांची जयंती असो, बाबासाहेबांची जयंती असो, त्यांनी गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली. आणि ज्याला गुलामीची जाणीव करून दिली की तो बंड करून उठतो आणि नुसतंच बंड करत नाही, संघटित होऊन बंड करतो. याचा अनुभव आपण पुढे आणून द्या अशी नम्र विनंती तुम्हाला करते. आणि पुनश्च या कार्यक्रमाचं खरं म्हणजे उद्घाटकीय भाषण एवढं नसतं, पण मी केलं, नाही जाईल. मला पहिल्यांदा तुम्ही लोक भेटलात, तुम्ही बोर झाला असाल. मला आहे थोडंसं पुन्हा बायकांशी भेटायचंच आहे. कधी ना कधी भेटू, कार्यक्रम म्हणून नाही, असंच भेटायला जाऊ, त्यांच्याशी संवाद साधू. तर पुनश्च तुमचं मनापासून अभिनंदन करते. जय रविदास, जय भीम, जय शाहू, जय फुले.